भारतात पुन्हा एकदा नोटबंदी होणार आहे का? आपल्या खिशात असलेल्या कागदी नोटा बंद होऊन त्याच्या जागी प्लास्टिकच्या नोटा येणार आहेत का? गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती आणि अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये याच विषयाची जोरदार चर्चा चालू आहे. काही ठिकाणी तर याला थेट नोटबंदी 2.0 असंही म्हटलं जात आहे. कारण जर कागदी नोटांच्या जागी प्लास्टिकच्या नोटा आल्या तर सर्वसामान्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो. मग सध्या वापरात असलेल्या नोटांचं काय? त्या अचानक बंद होतील का? 2016 मध्ये प्रमाणे पुन्हा एकदा लोकांना बँकेच्या रांगेत उभं राहावं लागेल का? की ही संपूर्ण चर्चा वेगळ्या दिशेने चालली आहे. खरं तर गेल्या महिन्यात पटना आणि मुंबई येथे RBIच्या 2 महत्त्वाच्या बोर्ड मीटिंग झाल्या होत्या आणि या बैठकींमध्ये पॉलिमर म्हणजेच प्लास्टिक नोटांबाबत चर्चा झाल्याचं समोर आलं. त्यानंतर विविध माध्यमांनी असा दावा केला की भारतीय रिझर्व्ह बँक आता प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा गंभीरपणे विचार करत आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांना या विषयावरती प्रश्न विचारण्यात आला. मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की पॉलिमर नोटांचा प्रस्ताव सध्या RBIच्या विचारधरणीत आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमध्ये काही तथ्य आहे, मात्र अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या पॉलिमर नोटांचे फायदे आणि तोटे यांचा सविस्तर अभ्यास सुरू आहे. योग्य वेळी अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. म्हणजेच प्लास्टिकच्या नोटांबाबत सुरू असलेली चर्चा पूर्णपणे अफवा नाही. RBI खरंच या पर्यायाचा गांभीर्याने विचार करत आहे आणि आता प्रश्न असा आहे की RBIला कागदी नोटांच्या जागी प्लास्टिकच्या नोटा आणण्याची गरज का भासत आहे? त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे वाढता खर्च. एक अहवालानुसार 2017 मध्ये नोटबंदीनंतर देशात नोटा छापण्याचा खर्च तब्बल 7,965 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काही वर्ष हा खर्च कमी झाला, तरी 24-25 मध्ये या आर्थिक वर्षात तो पुन्हा 6,373 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. 25-26 मध्ये हा खर्च 4,875 कोटी रुपयांपर्यंत आला. तरी तो अजूनही मोठाच आहे. दुसऱ्या बाजूला खराब होणाऱ्या नोटांचं प्रमाण सातत्यानं वाढत आहे. 25-26च्या आर्थिक वर्षात जवळपास 800 कोटी खराब नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्या आणि यामध्ये सर्वाधिक 500 रुपयांच्या सुमारे 598 कोटी, 30 लाख नोटा आणि 100 रुपयांच्या सुमारे 581 कोटी, 10 लाख नोटांचा समावेश होता. म्हणजेच नोटा छापण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे आणि त्याचवेळी मोठ्या प्रमाणात नोटा खराब सुद्धा होत आहेत. पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल पेमेंट्स वाढत असतानाही रोख पैशांची मागणी कमी होत नाहीये. देशात चलनात असलेली एकूण रोख रक्कम विक्रमी पातळीवरती पोहोचली आहे. म्हणजेच UPI आणि ऑनलाईन पेमेंट्स वाढले असले तरी लोक अजूनही मोठ्या प्रमाणात कॅश वापरत आहेत. त्यामुळे RBIला सतत नवीन नोटा छापायच्या आणि छापाव्या लागत आहेत आणि याच ठिकाणी पॉलिमर नोटांचा पर्याय महत्त्वाचा ठरतो. प्लास्टिकच्या नोटा तयार करण्यासाठी सुरुवातीचा खर्च थोडा जास्त असला तरी त्या कागदी नोटांपेक्षा 3 ते 4 पट जास्त टिकाऊ असतात. धूळ, ओलावा, पाणी किंवा घामामुळे त्या सहज खराब होत नाहीत. त्या लवकर फाटतही नाहीत. त्यामुळे वारंवार नवीन नोटा छापण्याची गरज कमी पडते. दीर्घकालीन दृष्टीने पाहिलं तर हा खर्च कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग ठरू शकतो. पॉलिमर नोटांचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे सुरक्षा. या नोटांमध्ये ट्रान्सपरंट विंडो, मायक्रो ऑप्टिक हॉलोग्राम आणि विशेष सिक्युरिटी सारख्या आधुनिक सुरक्षांची वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे बनावट नोटा तयार करणं अधिक अवघड होतं आणि यामुळे फेक करन्सीच्या समस्येवरही काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकतं. आज जगातील सुमारे 60 देश पॉलिमर नोटांचा वापर करत आहेत. ऑस्ट्रेलियाने 1988 मध्ये सर्वप्रथम प्लास्टिकच्या नोटा चलनात आणल्या होत्या. त्यानंतर कॅनडा, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि रोमानिया यांसारख्या देशांनाही हा पर्याय स्वीकारला. या देशांच्या अनुभवावरून नोटा पुन्हा पुन्हा छापण्याची गरज कमी झाल्याचं दिसून आलं. पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे
भारतात प्लास्टिकच्या नोटा आल्या तर पुन्हा नोटबंदी होईल का? याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला 2012 मध्ये जावं लागेल. कारण भारतात पॉलिमर नोटांचा विचार काही नवीन नाही. मनमोहन सिंग सरकारच्या काळात सुद्धा 2012 मध्ये पॉलिमर नोटांच्या चाचणीला मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी कोची, मैसूर, जयपूर, भुवनेश्वर आणि शिमला अशा वेगवेगळ्या हवामान आणि भौगोलिक परिस्थितीमध्ये असलेल्या शहरांमध्ये पॉलिमर नोटांच्या पायलट प्रोजेक्ट राबवण्याची योजना होती. जवळपास 100 कोटी पॉलिमर नोटांच्या चाचणीला मंजुरीही देण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प पुढे जाऊ शकला नाही. त्या काळात एटीएम आणि बँकिंग सिस्टम पॉलिमर नोटांसाठी पूर्णपणे तयार नव्हते. नोटा ओळखण्यात आणि त्यांच्यावरती प्रक्रिया करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे हा प्रयोग थांबवण्यात आला. त्यानंतर अनेक वेळा पॉलिमर नोटांबाबत चर्चा झाली. अनेक गव्हर्नर्सनी त्याबाबत सकारात्मक संकेत दिले, पण हा विषय ट्रायलच्या टप्प्यापलीकडे कधी गेलाच नाही. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. तांत्रिक मर्यादा मोठ्या प्रमाणावरती दूर झाल्या आहेत. एटीएम मशीन आणि नोटा ओळखणाऱ्या यंत्रणा अपडेट झाल्या आहेत. त्यामुळे पॉलिमर नोटा चलनात आणण्याची शक्यता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत मानली जात आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की एका रात्रीत जुन्या नोटा रद्द होतील. 2016 सारखी परिस्थिती सध्या तरी अपेक्षित नाही. सुरुवातीला RBI पायलट प्रोजेक्ट सुरू करेल. त्यामध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 10 आणि 20 रुपयांच्या नोटांचा समावेश असू शकतो. कारण या नोटांचं आयुष्य तुलनेने कमी असतं. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर त्यानंतर टप्प्याटप्प्याने मोठ्या चलनांच्या नोटाही पॉलिमर स्वरूपात आणल्या जाऊ शकतात. अर्थात पॉलिमर नोटांचे काही तोटेही आहेत. यात नोटा तुलनेने अधिक गुळगुळीत असतात. त्यामुळे सुरुवातीला लोकांना त्या वापरण्याची सवय लावावी लागेल. काही वेळा त्या हातातून निसटतील, घसरून पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे या प्रकल्पाचं यश हे लोकांच्या प्रतिसाद आणि प्रत्यक्ष वापरावरतीही अवलंबून असेल. एकूण पाहता प्लास्टिकच्या नोटांची चर्चा नवीन नाही. मात्र आता प्रथमच असं दिसत आहे की RBI या विषयावरती अधिक गंभीरपणे विचार करत आहे. तरीही याला थेट नोटबंदी 2.0 म्हणणं योग्य ठरणार नाही. भविष्यात असा निर्णय आला तरी तो टप्प्याटप्प्याने आणि लोकांच्या सोयीचा विचार करूनच राबवला जाईल. मात्र एवढं नक्की की भारताच्या चलन व्यवस्थेवरील पुढील काही वर्षात मोठे बदल दिसू शकतात. तुम्हाला काय वाटतं? भारतात प्लास्टिकच्या नोटा आल्या की त्याचा खरोखर फायदा होईल का? आणि तुम्ही अशा नोटांचा वापर करण्यासाठी तयार आहात का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.